जे प्रसिद्धं नवनीतचौरं रूपाङ्गनानां चतुकोलचौरम् अनेकजन्मार्जितपापचौरम् चौराग्रगण्यं कृष्णं नमामि। श्री गोपाल कृष्ण श्री दत्तात्रय महाराज या यदुराजाला ज्ञानपंथाचं निरूपण करतात। आणि त्या ज्ञानपंथाचं निरूपण करताना म्हणे राया ऐक मज गुरु असती अनेक ते तुलिया पासून एक एक मी शिकता झाला। ही अनेक गुरु आहेत आणि अनेक गुरुजनांकडनं मी एक एक गोष्ट शिकलो। पृथ्वी पवन आकाश जळ होता सनु कुमोदू बंधु भानु कपोता जगरू। पृथ्वी वायू आकाश जल अग्नि चंद्र सूर्य कबूतर व अजगर असे हे 9 सिंधू पतंगू मदकरू गजू मधुवा कृष्ण सागरू मिनो पिंगळा कुरुरु बाळकुमारी। मग समुद्र आहे, पतंग आहे ज्याला आपण रात्रीच्या वेळेला दिव्याभोवती वगैरे ज्याला फुलपाखरू सारखा प्रकार आहे। मग मधमाशी आहे, हत्ती आहे, मध गोळा करणारा मनुष्य आहे, हरिण आहे, मासा आहे, पिंगळा नावाची वेश्या, कुरुरु म्हणजे कवड्या नावाचा एक पक्षी किंवा विशिष्ट एक पक्षी। नेमका आता खड्या पक्षी त्याला आपल्या ग्रामीण भागात नाव आहे, किंवा अजून एक आपण त्याला सुतार पक्षी म्हणतो, तो टोकत असतो त्या झाडाला। लहान बालक, उपवर मुलगी कुमारी, मागच्या ओवीतले 9 आणि हे 11 मिळून झाले 20। सेलारा फणीमौळी ओर्ण नाभी झिली या 24 गुरुची ओळी सांगितली तुझ। जे बाण बनवणारा जो असतो, शस्त्र बनवणारा, सर्पांमधली एक नाग नावाची एक वेगळीच जात आहे। हा नाग, रेशमी किडा आणि भिंगुरटी हे 24 गुरु त्यांनी श्री दत्तात्रय महाराजांनी सांगितले की या 24 गुरूंकडनं मी एक एक गोष्ट शिकलो, कल्पनेच्या बाहेर। वेश्येकडनं काही शिकावं अशी कुठलीच गोष्ट नाही, सर्पाकडून असं काही शिकावं, नागराजांकडनं काही शिकावं असं काही नाही। परंतु श्री दत्तात्रय महाराजांनी मात्र तरीही या सर्वांना गुरु केलं आणि त्यांच्याकडनं एक एक गोष्ट शिकली। आपल्यात जर गुणग्राहकता असली तर आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टी छोट्या छोट्या व्यक्तींकडनं शिकता येतात। इथे थोडासा विरोधाभास आहे की जीवाचा गुरु खऱ्या अर्थानं आपण सर्वस्वी परमेश्वराला मानतो,
त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. तू सर्व काही, तू विद्या देणारा सुद्धा गुरु तूच आहे. तरी इथे मात्र एक वेगळा म्हणजे वेगळी कथा दाखवल्या जाते की ईश्वर इतरांजवळून गुणग्रहण करतायत, इतरांना गुरु मानतायत. ही एक आश्चर्यकारक घटना कविराज आपल्या या ग्रंथातलं वर्णन करतात. तिचं कसं आहे बघा. एक प्रश्नही विचारला गेला की तू सर्वांचा गुरु आहे, तू इतरांकडनं तुला घ्यायचं का? तूच तर प्रत्येकामध्ये ती गोष्ट टाकलेली आहे आणि तू कसं काय त्यांना गुरु करून घेतोस? याचे वर्तन ते मन मोक्ष साधन, मनोनी देऊन अवधान मी शिकला ते. माझ्या दृष्टिकोनातून श्री दत्तात्रय महाराज सांगतात की माझ्या दृष्टिकोनातून या सर्वांकडून जे जे माझ्या दृष्टिक्षेपात आलं ते मोक्ष साधन आहे, मोक्ष प्राप्तीची साधना आहे. आणि म्हणून मी त्या सर्व घटकांकडे पाहिलं आणि त्यांच्याकडून ते सर्व ग्रहण केलं. येची अर्थी मज गुरु बोली जाती, एरवी जीवा गुरु ज्ञानपंथी ईश्वरू तो. खऱ्या अर्थाने ही कल्पना आहे आपल्याकरता केलेली आहे, जीवमात्रांकरता, की तुम्ही मोक्षाची साधनं शोधण्याकरता कुठेही तुम्हाला जावं लागत नाही. तुमच्या भोवताली पाहायला सुरुवात केली की तुम्हाला मोक्ष साधनाला लागणारी प्रत्येक गोष्ट ही तुमच्या भोवती उभी आहे. तुम्ही शोधत ना, तुम्ही तो मोक्षाचा मार्ग शोधण्याकरता दुसरीकडे वेदांमध्ये जाताय, उपनिषदांमध्ये जाताय, पुराणांमध्ये जाताय, कुठेतरी हरिद्वारला जाताय, बद्रिकाश्रमला जाताय. आपण ही सर्व मोक्ष साधन शोधण्याचा प्रयत्न करतो. परंतु श्री दत्तात्रय महाराज सांगतात की ही सर्व मोक्ष साधन यांच्यामध्ये दडलेली आहे. सापामध्ये सुद्धा एक मोक्ष साधन आहे की तुम्ही सापातला एक गुण काढा की त्याच्यामध्ये मोक्ष साधन आहे. वैश्यातला एक गुण काढा की त्यामध्ये मोक्ष साधन आहे. आणि ही साधनं आपल्या भोवती आहेत. अगदी कोश किडा, ज्याला आपण काय म्हणतो, रेशीम किडा, की त्याच्यामध्ये एक गुण आहे. मधमाशीमध्ये एक गुण आहे. ही साधनं आपण शोधली, त्यांच्यामधला तो गुण आपण अंगीकृत केला की आपल्याला मोक्ष शोधण्याकरता पुढे जावं लागणार नाही. ती साधनं सगळी उपलब्ध आहेत. हे सांगतात, हे सर्व शोध घेण्याच्या अर्थानं मी बोललो जीवात्म्याकरता. अन्यथा एरवी जीवा गुरु ज्ञानपंथी ईश्वरू तो. खऱ्या अर्थानं ज्ञानपंथाचा गुरु म्हणून ईश्वर आहे. हे सर्व मी जीवमात्रांकरता सांगतोय. कवी सांगतायत हे जीवमात्राकरता श्री दत्तात्रय महाराजांनी सांगितलं. अन्यथा श्री दत्तात्रय महाराजांना गुरु करण्याची गरजच नाही, ते तर ईश्वर आहे. ज्ञानपंथच ते सांगतात जीवमात्रांना. तरी जे जया जवळे राया मिया जाणीतले, ते तुली सांगी जती स्थळे विस्तारुनी. आणि म्हणून ज्याच्या जवळ जे जे काही आहे ते मी जाणलं, आणि जे जे जाणलं ते मी तुला सांगतो की प्रत्येक घटकाच्या ठिकाणी त्याचं वेगळेपण काय आहे. कथेचे अनुसंधाने सांगी जातील 24 आख्याने, जेथे रस केळी खेळती मने कळाविंदाची. आम्ही 24 गुरूंचं आख्यान सविस्तर सांगतो आहोत. हे ऐकताना कवी मनाची, मर्मज्ञ जी आहे किंवा शास्त्रज्ञ जी आहे, शास्त्र जाणणारी आहे, त्यांच्या मनांना नक्की आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. हे कविकर्त्याचं मन. आणि म्हणून पृथ्वी गुरुचं वर्णन ते इथून सुरुवात पहिल्या वेळेला करायला सुरुवात करतात की मी पृथ्वीला गुरु का केलं.
भूपाळा परियसे भूपाळा, मी क्षेमेचा निर्वाळा, आदरे शिखिला विश्वंभरे पासून. मी क्षमा गुण जो मी शिकलो असेल तर ती या पृथ्वीपासून शिकलो. परमेश्वराच्या ठिकाणी क्षमाशीलता आहे, लक्षात घ्या. जर ती क्षमाशीलता नसती तर आपण कधीच मोक्षाला जाऊ शकलो नसतो, कधीच नाही. त्याच्या ठिकाणी क्षमाशीलता, तो जीवाला लवकर क्षमा करून टाकतो, लवकर करतो. बघा, तुम्ही दंडवत घातले, डोळ्यात आसव आली की तो क्षमा करून टाकतो. त्याचं इतकं सोपं काम आहे. तो बाकी भानगडीत पडतच नाही, म्हणजे त्याला कुठलीच लालूच द्यायची गरज नाही. मी वारंवार लोकांना सांगतो की तुम्ही जे जे काही त्याला घेऊन जाता ते त्याला किती प्रिय आहे प्रश्न आहे, परंतु तुम्ही जे न्यायला पाहिजे ते त्याला प्रिय आहे आणि नेमकं आपल्याच्याने तेच नेल्या जात. तुम्ही जाताना अस्व घेऊन जा. तुमच्यात कोणीही कबूल करा तर मंदिरात येताना तुम्ही अस्व सोबत घेऊन येतात का? जाताना अस्व घेऊन जातात का की तुला सोडून जातो आहे? म्हणजे मी विनोद किंवा चेष्टा वैशुताईंची नाही करत, एक सामान्यपणे उदाहरण देऊन सांगतो की आम्ही माहूरच्या यात्रेला निघा, म्हणून अस्वांचं गाठोडं घेऊन जात नाही. आनंदाच्या जाताना आनंदाची आसू असली पाहिजे की मी तुला भेटायला येणार, तू भेटणार आहेस मला आता बस, आणि माझ्या जीवनाचा खरा सखा तू आहेस, तू भेटणार आहे. म्हणून आनंदाची आसव आपण घेऊन जात नाही. आपण जाताना शिदोऱ्या घेऊन जातो, लाडू घेऊन जातो, करंज्या घेऊन जातो, भुका लागल्या तर चिवडाई घेऊन जातो, ते तंबाखू विडी काडी हे सर्व सोबत घेऊन जातो. गुडघे दुखले तर अमृतांजन नेतो. गाणे ऐकायला मोबाईल मध्ये चांगलं डाउनलोड करून घेऊन जातो की उपयोग येतील एकंदरीत. हे सर्व घेऊन जात असताना त्याच्यासाठी जे न्यायचं, म्हणजे तुम्ही नारळही नेता, सुपारी नेता, पानं नेता, चांगली फुलंही नेता, निर्विवाद हे सुद्धा नेता, त्याला चांगल्या कोऱ्या करकरीत बँकेतनं नोटा काढून सुद्धा नेतात. तुम्हाला वाटतं त्या कोऱ्या नोटांना तो भाळे. नेमकं जे न्यायचं आहे ते तुम्ही विसरलात. आनंदाची आसव तुम्ही नेली नाही आणि तो नेमकं त्याची वाट पाहत बसलेला होता की हे येणार. काय म्हटलं? काय मी इतका वेळ तेच सांगतो की तुम्ही जे न्यायला पाहिजे, जी आनंदाची आसव ती तुम्ही घरीच ठेवलेली आहे. तुम्हाला आनंदाची आसव नातू खेळवताना येतात. आनंदाची आसव मुलीला मुलगा झाल्यानंतर येतं. आनंदाची आसव मुलगा लग्नाला लागला, त्याचं लग्न जमलं, त्याला नोकरी लागली की तुमच्या डोळ्यांमध्ये आसव येतात. बघा ती आसव कुठे हवी आहे, ती नेत ना, ती नसल्यामुळं मला नाही वाटत तिथं भेटतो तो मात्र क्षमाशील आहे. तुम्ही केलेली सर्व अपराध तो क्षमा करतो, फक्त केवळ 2 दंडवतांनी बस. तो म्हणतो 5ही पूर्ण घालू नको, 2च घाल. 2च दंडवताच्या वेळेला 2च आसव मला अर्पण कर. मी तुझ्या अनंत 2 जन्माचे नाही, अनंत जन्माची पाप त्या 2 आसवांनी धुवून टाकतो. इतकी क्षमाशीलता त्या परमेश्वराशी जवळ आहे. श्री दत्तात्रेय महाराज सांगतात, हे राजा, ही क्षमाशीलता जी माझ्या ठिकाणी आली ना, ती मी पृथ्वीच्या ठिकाणी पाहिली आणि मी ती पृथ्वी करून. तुमच्या लक्षात आलं काय घेऊन जायचं? काय घेऊन जायचं? अश्रू घेऊन जायचे. मी असं म्हणतोय, अश्रू घेऊन जायची आहे, येतानाही घेऊन यायची. येतानाची अश्रू दुःखाची की मी तुला सोडून जातोय, आता कधी भेटशील, तुम्हाला तुझी आणि माझी भेट होईल का? येतानाची अश्रू. आणि जाताना मी तुला भेटायला येतो, तुम्हाला भेटणार आहे. दोन्ही बाजूला डोळ्यात अश्रू पाहिजे तुमच्या. हा, श्री दत्तात्रेय महाराज सांगतात, हे राजा, ही संपूर्ण क्षमाशीलता मी पृथ्वीकडून शिकलोय, तिच्याकडे पाहिलं आणि तिच्यातली जी क्षमाशीलता ती मला भावली. याला शब्दशः घेऊ नका.
ही कविराजाची कल्पना आहे ज्या ग्रंथकर्त्यांनी केली. खरंच का परमेश्वराला क्षमा गुण शिकण्याकरता पृथ्वीकडून घ्यावं लागणार आहे का? ज्या पृथ्वीचा निर्माता तो आहे, त्याच्यावर त्याला ही सर्व आपल्याकरता केला गेलेला उपदेश आहे की आपण जगत असताना आपल्या भोवती ह्या आहेत. पृथ्वीच्या ठिकाणी क्षमाशीलता आहे तशी आपल्यात सुद्धा असावी याकरताची ती ओवी आहे. हे कथानक आहे. आणि मग शब्दशः घेऊन आपण घरी जाऊन परत एक गैरसमज करून टाकू की दत्तात्रय महाराज या गोष्टींपासून शिकले. ही कल्पना आहे, कवीची कल्पना आहे, लक्षात घ्या. सर्वांगे विदारिती भूते परी पृथ्वीन संडी धैर्याते तैसे देहांतुही पातल्या धर्माते नमोकली. त्या पृथ्वीला सर्व अंगाला पृथ्वीच्या फाडतात भूतमात्र, माणसं नाही. भूतमात्र हा सार्वजनिक शब्द वापरला गेला. मग याच्यात पाखरं येतील, पशु येतील, माणसं येतील, सर्व. अगदी वृक्ष लावला ना तो सुद्धा भूमीला फाडत असतो. त्याची मुळी वाढते ना तशी तशी भूमी फाटत जाते बघा. परंतु तरीही ती तिचं धैर्य सोडत नाही की मला हे सर्व फाडताय, म्हणून ती धैर्य सोडत नाही. आणि मला सांगा, कुठल्याही पोलीस स्टेशनला तिने आजपर्यंत कंप्लेंट केलेली नाही की ही लोक मला दररोज भोकसतात, माझ्या पोटामध्ये सुरे, टिकाव, नांग, कुदळी, खिळे मला विदाळतात, दररोज फाडतात, म्हणून तिने आतापर्यंत कुठल्याही पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली नाही. युगानं युग ती तिचं धैर्य सोडत नाही. बघा तुम्ही, इतकी सहनशक्ती, सहन करण्याचं धैर्य. आणि म्हणून तसं जीवमात्रांनी देहांतुही पातल्या, देहांताच्या वेदना व्हायला लागल्या, तो जवळ आला तरी धर्माते न मोकली, तरी धर्म सोडत नाही. आपला धर्म अत्यंत कमजोर आहे हो. मुलीचं 2 वर्ष लग्न झालं नाही ना की आपण लागली ज्योतिष पाहायला. आणि मग ज्योतिषानं जर सांगितलं ना की तुम्ही, म्हणजे मी हळू बोलतो तुमच्याकरता, बाहेर नको जायला, पण तुम्हाला सांगितलं ना की महादेवाला फुलं वाहिली पाहिजे सोमवारी, तर तुम्ही अगदी गपचूप पहाटेच उठून फुलं वाहून घेता, नको कळायला तुम्हाला. बरोबर आहे ना? मारुतीच्या पाया पडून येता, गणपतीला जाऊन येता. तुमच्यात धैर्य नाही, लक्षात घ्या. ते धैर्य नाही की प्राणाचा अंत होत असताना दिसला डोळ्यांना तरीही धर्माते न मोकळे, तरीही धर्म सोडत नाही, धर्माची एकनिष्ठता कायम ठेवता. हे धैर्य पृथ्वीच्या ठिकाणून हे स्वीकारतात. श्री दत्तात्रय महाराज सांगतात, आम्ही थोड्याशा गोष्टीने सुद्धा अधर्माचं आचरण करतो, थोड्याशा गोष्टीने किंवा थोड्याशा गोष्टी करता अधर्माचं आचरण करतो, थोड्याशा गोष्टी, यत्किंचित सुखाच्या प्राप्ती करता, यत्किंचित स्वार्था करता आपण अधर्माचं आचरण करतो. आणि आपल्यातलं धैर्य टिकत नाही. बस आपण परिस्थितीशी सामना करायलाच तयार नाही. आज सर्वात जास्त प्रश्न निर्माण झालेला आहे मानवी मनाचा की ते कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यास समर्थ नाही. दोघडी झालेली माणसं आहे. थोडंसं काही बिघडलं की ते जाऊन दारू प्यायला सुरुवात करतात. थोडं मनाविरुद्ध घडलं की स्त्रिया भांडे आपटायला सुरुवात करतात. बघा, जी सात्विकता आहे. जे देवपूजा करताना मूल रडायला लागलं तर तेवढं रडणं तुम्ही सहन केलं पाहिजे. परंतु देव हातात असताना जर तुम्ही किंचाळण्याला 2 शिव्या घातल्या तर तुमचं बघा ना काय होतंय. हातात विशेष आहे देव करण्याची सात्विकता. मूल एकतर रडलं तर तुमच्यात धैर्य असलं पाहिजे ते सहन कर, की तू रड, बोंबल, काही कर, माझी सात्विकता भंग होणार नाही, मी माझा देव अगदी शांततेने करेन. या किंचित छोट्या गोष्टी करता श्री दत्तात्रय महाराजांनी सांगितलं. सर्वज्ञ चक्रधर महाराजांचं याच्यावर सूत्र आहे, सांगता येईल तुम्हाला. सर्वज्ञ सांगतात, तुला धर्म आचरण करायचा असेल तर धीर व्हावे. तुझ्यात धैर्य निर्माण झालं पाहिजे, तू वीर झाला पाहिजे, तेव्हा तू धर्म आचरण करू शकशील. अन्यथा समर्थो धर्म आचरित.
धर्म हा समर्थपणे आचरण करायचा आहे, दुबळेपणानं नाही. आपण धर्म हा दुबळेपणानं आचरण करतो, समर्थपणे करत नाही. आणि परमेश्वराचा हा समर्थवाद आहे, लक्षात घ्या. परमेश्वराचा हा समर्थवाद आहे. आणि म्हणून त्यांनी पृथ्वीला त्या अर्थानं त्या पृथ्वीकडनं तो गुण घेऊन टाकला. इथनं दुसरा गुरु सांगतात वायू, हवा. त्या हवेकडनं त्यांनी काय शिकलंय ते बघा. हे याकरता ऐकलं पाहिजे आपण. लक्षात घ्या की तुमच्या दृष्टिकोनातून या हवेला काहीही किंमत नाही. तुम्हाला फक्त उन्हाळ्यात वाटतं हवा बंद झाली, हवा सुटायला पाहिजे, बरोबर. ती थोडी अधिकची सुटली का खूप हवा सुटली हो, म्हणजे हवेचं मूल्य आपल्याला तेवढंच आहे. करोना कालखंडात जी जी माणसं जगली त्यांना माहिती आहे या हवेचं महत्व काय. हा, त्यांना ऑक्सिजनच मिळत नव्हता. बघा तुम्ही, त्या सिलेंडर भरून आणावा लागायचा, तो कितीतरी रुपये देऊन मिळत नव्हता. तो नाकाचा काढला का तात्काळ ती मेली. हवा ही अतिशय मूल्यवान आहे, त्यापेक्षा तिच्या ठिकाणी गुण खूप आहे. जे गुण आहेत ते श्री दत्तात्रय महाराजांनी स्वीकारले. आणि आपल्याला कविराजांनी त्याचं वर्णन करून सांगितलं की वायू हिंडे चराचरी, परी अश्रो काहीच न धरी, निराश्रया तया परी इति व्हावे. हा वायू चराचरामध्ये फिरत असतो बघा. तो श्रीमंताच्या घरात जातो, गरीबाच्या घरात जातो, तो बगीचात जातो, तोच कचरा जिथे कुंड्या आहेत तिथूनही फिरतो, पाण्यावर नाही फिरतो, डोंगरावर नाही फिरतो. परंतु तरीही तो आश्रय कुणाचाच घेत नाही. कुणाच्याच आश्रयाचा तो विचार न करता तो एकटा फिरत राहतो, सतत थांबत नाही. परत की माझं मागे कोणीतरी राहिलं म्हणून मागे वळून येतच नाही. तो कुणाच्याही आश्रयाविना हिंडत असतो. मला सांगा, इथं वाहत असलेल्या या हवेला आश्रय आहे का एखाद्या खांबाचा, एखाद्या कपड्याचा? काहीच नाही. इथं ती फिरते आहे, तरी फिरते, कुणाचाही आश्रय न घेता. चराचरामध्ये फिरत असताना तसं साधकानं निराश्रय व्हावं. त्यांनी सांगितलं की निराश्रया तया परी व्हावे. आणि तिच्या निराश्रय तिच्यात जे आहे तो गुण मी स्वीकारला. सर्वज्ञांचं सूत्र असंच आहे, काय? निराश्रय. अगदी तसंच्या तसं आहे की श्री दत्तात्रय महाराज सांगतात की त्यामुळे मी कशाचाही आश्रय न घेता फिरत राहतो, एका युगात नाही, चहुयुगांमध्ये. म्हणून मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं की तो सह्याद्रीचा अवघा डोंगर जो आहे तो सह्याद्री शिखर, ते सर्व अगदी अव्याहतपणे श्री दत्तात्रय महाराज फिरत असतात. आणि म्हणून ते नमस्कार. आश्रयाविन, कुठल्याही आश्रया व्यतिरिक्त. रसाची काही प्राणाचाड नाही, तो परितोखे देही अन्न मात्रे. रसाची कुठली चाड त्याच्या ठिकाणी नाही. की जिथं सुगंध आहे तिथं वारा थांबला का? की नाही, आता इथं जरा सुगंधी वातावरण, आता आजच्या दिवस मी इथं मुक्काम करून घेतो. नाही थांबत ना तू कुठे, कुठल्याच नाही. वाईट आणि चांगला कुठल्याही गंधाची, रसाची त्याला चाड नाही. तुमच्या शरीरात असलेला जो प्राणवायू आहे त्या प्राणवायूला तुम्ही खात असलेल्या कुठल्या रसाची चाड आहे का, या चोरीचा वेगळा. त्याला आहे का तो श्वास घेतोय, बस. तुम्ही भजे खाल्ले तरी श्वास घेतोय, शिळी भाकरी खाल्ली तरी तो श्वास घेतोय.
बरोबर. तिखट खाल्लं तरी तो श्वास घेतोय, गोड खाल्लं तरी तो श्वासामध्ये काही बदल नाही. तुम्ही गोड खाल्लं म्हणजे तो श्वास एकदम आनंदित झाला, तो प्राणवायू. आणि तुम्ही तिखट खाल्लं म्हणजे त्याला फार वेदना झाल्या, त्या प्राण अजिबात नाही, कुठलीच चाड नाही त्या प्राणवायूला. अगदीच तो तो संतुष्ट असतो, जाण्या येण्यात संतुष्ट असतो. रेंदा चेंदा अन्न जरी खाल्लं तरी त्याला काहीही फरक पडत नाही, तो संतुष्ट असतो. आता मग या रस प्रवृत्तीची गरज कुणाला आहे? ही तर जिव्हेला आहे. गोड आणि तिखट फक्त जिभेला लागतं, पोटालाही लागत नाही. तुम्ही साखर टाका, तोंडात टाका, ती इथे गेल्यावर गोड लागते का इथं असल्यावर गोड लागते? इथं काय प्रश्न आहे? इथं काहीच नाही. इथं भाकरी टाकली काय, चपाती टाकली काय, ती सारखीच आहे. गोड टाकलं काय, तिखट टाकलं का सारखं आहे. एकच वस्तू आहे इतकीशी जिभली की तिलाच तेवढं कळतं, ती तेवढ्या करता सर्व खेळ मांडत असते. अर्थात ना पोटाला गरज आहे, ना तो प्राणवायू जो आहे खऱ्या अर्थानं जीवाला जिवंत ठेवणारा जो प्राणवायू, त्याला अजिबात त्याची काही गरज नाही. त्याला कळतच नाही गोड का तिखट, त्याचं काम आहे ते. आणि म्हणून कसल्याही रेंद्या चेंद्यासह सारखं अन्न त्याला दिलं तरी फरक पडत नाही. न म्हणे शिळे ऊन, मी ते सांगत होतो, कदन ना सदन, त्या वाऱ्यापासून शिकलेले गुण श्री दत्तात्रय महाराज सांगतायत की त्या वाऱ्याप्रमाणे त्या हवेला जसं रेंदा चेंदा अन्नाची सुद्धा चव कळत नाही, काहीच नाही. ना शिळे ऊन, हे शिळ आहे का गरम आहे अन्न? कदन ना सदन, जी ज्वारीची भाकरी आहे का पुरणाची पोळी आहे, न करी हे विवर्चना प्राणू जैसा, याचं विलगवारी तो काहीच करत नाही. तो प्राणवायू जसं करतोय ना, तो विगतवारीच करत नाही ना काही, तसं मी करतच नाही. श्री दत्तात्रय महाराजांनी सांगितलं. कारण का त्या प्राणवायूकडून मी हे शिकलो की कसं आहे, भिक्षांना काय आहे त्याच्यामध्ये हे पाहतच नाही डोळे उघडून, जे आहे ते टाकतो. त्याची कुठली चवही लागत नाही, चवही घेत नाही, काही नाही. आचार्य पुरुषानं आचरण करण्याकरता लागणाऱ्या या सर्व उभ्या आहेत. आचरण करते म्हणजे आपण त्यातले सर्व आहोत. कोणी 100% आहे, कोणी 80 आहे, कोणी 50 आहे, कोणी 1 आहे, ज्या मार्गावर त्यांना पाऊल ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे कुणाची अशी त्याच्या उंची मोजता येणार नाही. परंतु जर तुम्ही ईश्वर मार्गी प्रवृत्त झाला असाल तर तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे की जे भिक्षांना आहे किंवा जे पंक्तीतला आहे, आजची पंगत कशी होती ना, आज भाजी थोडी खारट झाली होती, हे जी चर्चा आहे या चर्चेला विराम देणारी ही उभी आहे की प्राणवायूला यातली काही गरज नाही. तशी मधल्या जीवाला याची काही गरज नाही. जीवाला काय कळतं? ती जिबली काढून टाकना बाजूला, सोडून त्याला काय घेणार? बरोबर ना. अन्नमय प्राण, फक्त शब्द कसा आहे की प्राणाला अन्नाची गरज आहे. गोड तिखट आंबट असं काही गरज नाही. अन्नमय प्राण आहे, फक्त अन्नाची गरज आहे. मग तो रेंदा चेंदा असला तर उलट चांगला की इंद्रियांना ते खाद्यपदार्थ जाणार नाहीत, ते प्राणालाच जातील. जी काही बाकीची साधन आहे, तुम्ही शिरा खाल्लात ना, तो प्राणाला शिरा खाल्ल्यावर मिळणारी ऊर्जा तेवढीच, आणि ज्वारीच्या भाकरीचा काला खाल्ला तरी ऊर्जा तेवढीच. मग शिऱ्यातनं मिळणारी अधिकची जी ऊर्जा आपल्याला वाटते, ती ऊर्जा कुणाला मिळते? इंद्रियांना मिळते ना, त्यांना ताकद मिळते. जीवाचा काय प्रश्न आहे त्याच्यात? जीवाचं थोडं पोषण होतं शिर्याने, इंद्रियांचं पोषण होतं. आणि ते इतके बदमाश आहेत की जीवाचं वाटोळं ते करतात खऱ्या अर्थानं, ते इंद्रिय. आणि म्हणून त्रास दिला पाहिजे त्या इंद्रियांना, उपवाशी ठेवलं पाहिजे त्या इंद्रियांना. जीवाला जेवढ्या आहाराची गरज आहे ती द्या, त्याला काही आवश्यकता नाही, कसाही दिलं तरी चालतोय. श्री दत्तात्रय महाराज यदुराजाला सांगतात की बाबा रे, वाऱ्याकडनं मी ही सर्व गुण घेतो आहे. आहारूची घे तरी देह त्यागी निमित्त लागे, आणि करसाची न संगी धर्मी निवडू जाय.
मी तो मग आता अगोदरचा अर्थ सांगितला, अगदी ती तशी जोडली आहे. जर आहार घेतलाच नाही तर मात्र देहात जाईल, आणि म्हणून तो देह जायला नको आहे, आणि म्हणून त्याला आहाराचा आधार द्यायचा आहे, फक्त अन्नमय प्राण, आणि म्हणून त्याला आहाराचा आधार द्यायचा. मात्र इतर रस त्याला जर दिली तर धर्मा निबळू जाईल. इतर रससेवनामुळे तो धर्माला प्रवृत्त होत नाही, त्याच्याने धर्माचरण होत नाही. आपली गंमत काय लक्षात घ्या, आपण किती किती जेवलं पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे ना, बरोबर आहे ना. आपण आपलं जेवण किती असलं पाहिजे हे न ठरल्यामुळं बाकीची आपण आता आपल्याला त्रास होत आहे. चल, आपण ठरवलं पाहिजे या शरीराला 3 चतकोर भाकर खाण्याची सवय लावायची, आपण ठरवा. आपण त्याला मुक्त सोडून दिलं, जेवायला बसल्यानंतर वाढत राहतो, खात राहतो, बरोबर आहे ना. त्याला कधीतरी वाटतं, कारण जागा शिल्लक राहत नाही, कधीतरी वाटतं, मग तो हात लावतो आडवा. वर्ण परत आपले आग्रह करणारे पावलट असतात, घ्या ना चतकोर. बरं, त्यांना त्यांचा उकरडा साफ करायचा असतो, टोकरी रिकामी करायची असते. त्यांचं काही वाढण्यात प्रेम नसतं, आग्रह करण्यात काही प्रेम नसतं. त्यांना टोपलं रिकामं करायचं असतं, येण केलं प्रकार. ते टोपलं रिकामं करतात गदड्या, ते टोपलं रिकामं करतात, तर तुझी कचरा कुंडी भरतायत ना, त्याचं काय. तू एक काम कर ना, त्याच्यापेक्षा ठरवून टाक, मी 3 चतकोर भाकरी दुपारी खाईल, संध्याकाळी अर्धी भाकरी खाईल, नाश्त्याला 1 चतकोर भाकरी खाईल, बस, काही नाही. जेवढी पिशवी की जे तेवढी होय. ती जेवढं तुम्ही तिला आकारमान करणार आहात तेवढं होणार आहे. तिचं कमी जर केलं नाही, 1-2 दिवस त्रास होतो, वाद नाही, काही होतो त्रास, पण 1-2 दिवसानंतर सवय लागते. सवय लागल्यानंतर तुम्ही 3 चतकोरची 1 जर खाल्ली ना, तरी तुम्हाला श्वास लागतो की जास्त झालंय म्हणून. तुम्ही हे सर्व केलं आणि पुढे मग काय झालं, इंद्रियांचं पोषण होता होता इतकं झालं अतिरेक, की ती ओव्हरफ्लो झालीत ना. मग मग ती त्यांचंच वजन ती घेऊ शकत नाही. बघा, जे जे त्यांचंच वजन आहे आणि त्यांचीच गुडघे नाही उचलू शकत, मग काठीचा आधार घेऊन उभं राहा. म्हणजे बघा तुम्ही, लेखा त्यापेक्षा तुझ्यावाच कमी खाल्लं असतं, तुझं वजन कमी राहिलं असतं, कमी राहिलं असतं, तुझ्या गुडघ्यांनी तुला पेललं असतं. आपण केलं तसं ना, म्हणून प्राणासी आहार द्यावा. सर्वज्ञ सांगतात, प्राणाला आहार द्या, इंद्रियांना देऊ नका. चल, न म्हणे शिळे ऊन कदन ना सदन, न करी विवर्चना प्राणू जैसा, आहारूच नेघे तरी देह त्यागी निमित्त लागे, आणि रसाची न संगी धर्मिनी बळू जाय. या धर्माला स्मरण जर करायचं आहे तर पोटात 2 घास कमी असावी लागणार आणि हलकं लागणार, म्हणजे आपण स्मरण करू शकतो. बाया काय करतायत, पोरांनी अभ्यास करावा म्हणून खूप आग्रह करतायत. म्हणजे मी अगदी जवळच्या परिवारामध्ये पाहतो, ज्या परिवारात मी वावरतो, मी जवळून पाहिजे, त्या बायांचा आग्रह खूप असतो, पोरांनी अभ्यासाला बसलं पाहिजे, आणि त्यांनी बसलं पाहिजे म्हणून त्याला दुधाचा ग्लास नेऊन देतात. मग अर्धा तास झाला का लागलीच त्याला बदाम नेऊन देतात, अजून अर्धा तास झाला का मग सफरचंद. ए बावळे, त्याला उपाशी ठेव, तो करेल बरोबर अभ्यास. त्याला इतकं खाऊ घालते, तू गेलं का तो डोकले घेतो. त्याचा मेंदू कशाला चालेल एवढं खाऊ घालून, कस काय करेल तो. साधना आहे ना, ती एक साधना आहे ना, ती अशी भरपेट. त्याला दूध पाजलं म्हणजे लागली, तो जास्त अभ्यास कर, जास्त जांभळे येतील, त्याला उपाशी ठेव जरासा, मग पाय त्याला अभ्यास केल्याशिवाय काहीच सुचणार. परंतु मग आमचं असं, आपलं जीवमात्रांचं असं झालं की आपण जीवमात्र त्या दृष्टिकोनातून विचार करत. या कारणे राया वायू गुरु केला मिया, असे एकाकिया पवनो जैसा. अजून त्या वारा गुरु का केला राजा मी, हे सर्व कारण तर आहेच, परंतु वाऱ्याचा अजून एक गुण आहे की एकाकिया, तो एकांकी राहतो. बघा, लक्षात घ्या. हा, एकांकी राहतो तो. खऱ्या अर्थानं डोंगरात, आपण म्हणतो डोंगरात जाऊ शुद्ध हवा मिळेल,
भरपूर हवा मिळेल, तो एकांकी त्याला आवडतं, वाऱ्याला एकांकामध्ये तो राहतो आणि एकटा राहतो, त्याला कोणी जोडीदाराची गरज नाही. ईश्वर मार्गीय पुरुषाने आपला धर्म सिद्धी जाण्याकरता एकट्यानं राहावं बस, आणि एकाकी राहावं. स्मरण हे 50 लोकांमध्ये बसून केल्या जाऊ शकत नाही, आणि म्हणून स्मरण साधने करता एकाकी बसलं पाहिजे की जिथं कुणाही नाही, एकांतात आपण स्मरण करू शकतो, साधना करू शकतो. आणि निराश्रित होऊन राहावं, आश्रय कुणाचाच नाही. तुम्ही दुःखी का होताय? दुःखाचं मूळ आहे तुम्ही आश्रय निर्माण करण्याच्या प्रयत्नात असतात, नेहमी दुबळे बोलून बस. आणि हे आश्रयित राहणं तुम्हाला जीवनाच्या अंताला दुःख देऊन जातं, वेगळं काहीही नाही. मुलाचा आश्रय घेण्याचा प्रयत्न करतात, मुलीचा घेण्याचा प्रयत्न करतात, नवऱ्याचा करतात, पत्नीचा करतात, सुनेचा करतात, बघा. आणि हे सर्व करत असताना स्वतःचं स्वातंत्र्य हिरावून टाकतात. स्वातंत्र्य त्यांच्या हातामध्ये दिल्या जातं ना, आणि मग त्यांच्या आश्रयानं जगण्यामध्ये तुम्ही धन्यता मानता, आणि मग तुमच्या पदरी सर्व दुःख येऊन पडतं. बघा, मग तुम्ही कोणाजवळ तरी कान्या कोपऱ्यात गाराणे करायला सुरुवात करता, स्वतःच झाकता आणि दुसऱ्याला उघडं करता. बिचारी दुसऱ्याची पोरगी असती, तिचं गारण पोरग खूप चांगलं आहे, इनीच त्याला काहीतरी खाऊ घातलंय. हे बावळे जगाच्या पाठीवर खाऊ घालण्याकरता आहे काय असं? मूळ तू आश्रयित आहे त्यांची, तू त्यांचा आश्रय तोड. देव माझा मी देवाचा हा आश्रय धर, तुझे जगातले सर्व संकट निवारण होतील. तू आश्रयित नको ना. आणि म्हणून ही सर्व आश्रय विरहितता, आहाराची ती योग्यता वायूकडनं श्री दत्तात्रय महाराज सांगतात मी शिकलो. यदुराजाला श्री दत्तात्रय महाराज सांगतायत की राजा, मी आकाशाला गुरु केले, यानंतर पृथ्वी झालंय, वायू झालं, आता मी आकाशाला गुरु केलंय. सांगतात की ती जी आकाशाची अलिप्तता बघा, तुम्ही असून नसल्यासारखं आहे, ते वर्ण सर्व पाहतोय, सर्वांमध्ये आहे, तरी ते स्वतः अलिप्त आहे. कशाच त्याला, म्हणजे त्या चांदण्यात आपण म्हणतो आकाशात आहे, पण चांदण्यांचा त्याचा काही संबंध नाही. आकाशात ढग आहेत, अजिबात ढगाचा आणि त्याचा काही संबंध आहे. आकाशात चंद्र आहे, चंद्राचा आणि आकाशाचा काही संबंध नाही. सूर्याचा आणि आकाशाचा काही संबंध, हे सर्व त्याच्यात आहे, परंतु तरी आकाश हे सर्वातून अलिप्त आहे. ही अलिप्तता आपल्याला ठेवता आली पाहिजे बस. तुमचा प्रश्न होता 56चा, त्या अनुसारता नाही आला तरी चालेल, पण तुम्ही जिथे आहात तिथे स्वतःला इतक्या आकाशा इतकं अलिप्त ठेवू शकला पाहिजे की तुम्ही आहात तिथे, मुलामध्ये आहे, सुनेमध्ये आहे, पत्नीमध्ये आहे, प्रपंचामध्ये, तरी तुम्हाला त्यातनं अलिप्त राहता आलं पाहिजे. आकाशाकडनं श्री दत्तात्रय महाराजांनी तो गुण घेतला की अलिप्त राहावं कसं. मेघाचे वडपे आकाश काही न सिंपे, तैसा काळगुणी न लिंपे योगिया तो. हे आकाश त्या ढगांचं लिंपायमानच नाही ना हो, काहीच नाही, संबंधच नाही त्या ढगांचा. त्या ढगांचा स्पर्श सुद्धा होऊ देत नाही ते आकाश. हा, ही ढग त्याला स्पर्शही करू शकत नाही, इतकी अलिप्तता आकाशाच्या ठिकाणी आहे. आणि तसा हा योगिया जो आहे तो इतका अलिप्त असला पाहिजे, कुठल्याच गोष्टीचा लिंपायमान नको आहे बस. इथं बघा, रंग बदलता आकाश कधी? आकाशाचा रंग बदललाय, ढगांचा बदलतो, लक्षात घ्या. त्याचा रंग बदलत नाही, आकाश रंग त्याचा जो निळेपणा तो कधीही बदलत नाही. आपले रंग पा, सकाळचा एक, दुपारचा एक, संध्याकाळचा एक, जेवण झाल्यावरचा एक. जेवणात एखादीने जर कमी जास्त वाढलं असेल ना, मग आपला रंग तर विचारूच नका, तिच्या काय बापाचं होत, मल्टी कलर होईल आपला. आकाश बघा, काळे ढग आले, फरक पडतो, विजा कडाडल्या,
फरक पडतच, उन्हाळ्याला फरक पडतच नाही. अगदी अचरत्या पुरुषानं अगदी तसं असलं पाहिजे, योगियानं असं असलं पाहिजे की त्याला कधीही त्याच्या स्थिरते, त्याच्या रंगात बदल व्हायला नको आणि अलिप्तता इतकी पाहिजे. की वर भरलेले ढग गेले म्हणून आकाशाला कधीही आनंद झाला नाही, कधीच नाही. की भरलेली ढग आली मी आनंदित झालो, आता ही पाण्यानं भरलेली आहे. कोरडी ढग आली मग दुःखी झालो, अजिबात अजिबात. कारण त्याला त्याच्याशी कर्तव्यच ठेवलेलं नाही. तो अलिप्तवादाची भूमिका घेतो. कडाडलेली वीज, आपण म्हणतो आकाशातली वीज कडाडली, ती ढगातली आहे, आकाशातली नाही, त्याला संबंधच नाही ना काही. ही अलिप्तता योगियाच्या ठिकाणी असली पाहिजे. राजा यदूला श्री दत्तात्रय महाराज सांगतात की मी पाण्याला गुरु केलं. ही सर्व जडमूड वस्तू आहेत, त्या तुमच्या जीवनामध्ये आमच्या जीवनामध्ये प्रतिदिन आहे. आपण त्याच पृथ्वीवर राहतो. कधीतरी विचार केला का तिचा? कधीच नाही. की हिच्यातली संयमता किती आहे पृथ्वी पाहिली नाही. श्री दत्तात्रय महाराजांनी ती पाहिली ना आपल्याला सांगितली. आपण हवेतला हा गुण पाहिला का की ती चराचरामधनं फिरत असताना सुद्धा तिचं स्वतःच एकटेपण सांभाळून राहते. आपण पाहिलं का? नाही पाहिलं. हा आकाशातल्या चांदण्या मोजल्या, पण आकाशाचं अलिप्तपण आपण कधीच पाहिलं नाही. त्याचा अलिप्तपण आपण कधीच पाहिलं नाही. आपल्यातलीच आहे. आता जलगुरु सांगतात की मी पाण्याला गुरु केलं आणि त्या पाण्याचं वैशिष्ट्य सांगतात. कसं आहे? जैसे का जीवन स्वच्छ स्वभावी प्रसन्न, तैसे रजस्तमी विहीन मन निर्मळ व्हावे. तुझं मन हे निर्मळ असलं पाहिजे. रजस्तमे विहीन, लक्षात घ्या, रजतमा व्यतिरिक्त तुमचं मन अगदी स्वच्छ आणि निर्मळ असलं पाहिजे. आपलं तर इतकं भरलेलंच आहे ना, रजानं भरलेलं आहे, तमानं भरलेलं आहे, क्षणाक्षणाला भरलेला आहे. आपण एक क्षण सुद्धा आपण आपल्या मनाला रजतमा विरहित करत नाही, एक क्षणही नाही. किमान एक क्षण तर रजतमा विरहित आपलं मन करा आणि मग मनाचा आनंद घ्यायला काय होतो ते बघा ना. ते होत नाही. ते सांगतात हे रजस्तमे विहीन मन निर्मळ व्हावे. निर्मळ असलं पाहिजे. कसं? त्या पाण्यासारखं सांगताय की जैसे का जीवन स्वच्छ स्वभावी प्रसन्न. जीवन असं पाण्याला म्हटलेलं आहे, लक्षात घ्या. पाण्याला जीवन हा शब्द, पाण्याला जीवन म्हणतात. जीवन पाणी कसं आहे न, ते स्वाभाविक स्वच्छ आहे. स्वभावतच त्याचा तो आहे स्वच्छ असणे आणि प्रसन्न असणे. पाण्याचा स्वभाव, तुम्ही किती गरम करा थोड्या वेळाने ते थंड होतं. किती करा, त्याला उकळून काढा, थोडा वेळ ठेवा, ते थंड होतं. मग थोडा वेळ ठेवलं पाणी जसं तसं गरम राहील असं आहे का? तुम्ही कोंडून ठेवलं ना तरी ते काही वेळेने गार होतं. त्याचा स्वभाव जसा निर्मळ प्रसन्न, तसा तुमचा स्वभाव प्रसन्न असला पाहिजे. तुमच्यात प्रसन्नता राहते का? 10-10 मिनिटांनी आपली सर्व मूड चेंज होत असतात, बरोबर ना. तो एक आजार लागला आता, मूड स्विंग होणे, बरोबर ना. तो एक मनोविकारच आहे ना की 2-2 मिनिटाला त्यांना राग येतो, 2 मिनिटाला हसतात, 2 मिनिटाला कोपऱ्यात जाऊन बसतात, शून्यात पाहतात. तर तो आपली स्वभाव किती आहे? तो पाण्याचा स्वभाव तोच आहे आणि तो पाणी त्याचा स्वभाव सोडत नाही. कोणता? त्याचा प्रसन्नता आणि स्वच्छता. पाणी ते स्वतःही स्वच्छ, ते इतरांनाही स्वच्छ करतं. हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. पाणी स्वतः स्वच्छ, तुम्ही त्याच्यात किती माती कालवा, थोड्या वेळ ठेवून द्या, ते माती सोडून देतं आणि परत वर स्वच्छ होऊन जातं. किती गरम करा, ते परत शीतल होतं, प्रसन्न होऊन जातं. आणि म्हणून अगदी तसं असलं पाहिजे. हे जीवन असं
जैसे का जीवन स्वच्छ स्वभावी प्रसन्न, तैसे रजस्तमी विहीन मन निर्मळ भावे. अगदी तसंच रजस्तमा व्यतिरिक्त मन निर्मळ झालं पाहिजे, स्वच्छ झालं पाहिजे आणि प्रसन्न झालं पाहिजे. आणि आचार्य योग्यता होय तीर्थभूतता, बोलोनी प्रमयामृता धर झाला तो जो. कसा आहे लक्षात घ्या, रजस्तमाच्या बाजूला जीवात्मा गेला की आचारानं योग्यता निर्माण होते. रजतम ही विरहित झाला, मग तो आचार करतो, आचारानं त्याच्यात योग्यता निर्माण होते. योग्यता निर्माण झाली की तीर्थभूतता तयार होते. अगदी सोपं काम आहे. जीवनाला तीर्थभूतता निर्माण होण्याकरता रजस्तम विरहित तुम्हाला आचार करावा लागणार. आचार केला की तुमच्या तीर्थभूतता निर्माण होते. त्याच्या संगतीमुळे, ज्याच्या तीर्थभूतता निर्माण झाली त्याच्या संगतीमुळे, म्हणजे पाणी तिथे स्वच्छ होतं, निर्मळ होतं, प्रसन्न होतं. त्या पाण्याला तीर्थभूतता, तीर्थाचं उपमा दिल्या जाते की ते तीर्थ झालं. ते तीर्थ इतरांना पवित्र करतं. पाण्याचा गुण आहे बघा, पाणी तीर्थात रूपांतरित होतं. ते तीर्थ आपण घेऊन आपल्याला स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो. अगदी सांगितलं की जीवमात्रांनी जर रजतम रहित होऊन आचार जर केला तर जीवन तीर्थासारखं होतं. ते इतकं तीर्थमय होऊन जातं की ते इतरांना पवित्र करतं. बघा लक्षात घ्या, इतरांना पवित्र करतं. जी कोमल धर्मात्म्य आहेत, कोमळ धर्मी आत्ताच लागलेले आहेत, अशा कोमळ जीवांना सुद्धा आधारभूत होत असत ते. कखायाचे काट फेडून की जती धुवट, तैसे व्हावे चोखट अंतःकरण. एक अंतःकरणाला जो गंज लागलेला, कखायपणाचा गंज लागले, गंज उठून गेलेला, ते आचारानं, रजस्तम विरहित आचारानं ते लागलेला तो जो गंज आहे तो शुद्ध होऊन जातो बघा, चौखट होतो. आणि मग या शुद्ध झालेल्या अंतःकरणात परमेश्वराचं प्रगटीकरण होतं. रजस्तम विरहित केलेल्या आचारात तीर्थभूतता निर्माण होते. त्या तीर्थानं हे सर्व चोखटपणा निर्माण, शुद्धपणा निर्माण होतो. तो एकट्याला नाहीच तर कुयोगालाही थारा देत नाही. हे पाण्यापासून मी शिकलो असं श्री दत्तात्रय महाराज यदुराजाला सांगतो की पाण्यामध्ये सर्व गुण आहेत. आता अग्नीला गुरु केलं, आपण कधीही त्याचा विचार केला नाही. अग्नीला गुरु केला का? कसं? आपली लोक वेडी आहे, बिड्या पिल्या का पायाने त्या चुरगळतात. लक्षात घ्या, सिगरेट बिडी पिणारी लोक पायानं ती चुरगळतात. आपल्या स्त्रिया कधीही पूर्वी चुलीतला विस्तव विझवत नव्हत्या. कधीच स्वयंपाक झाला, चुली संपल्यामुळे आता कसं झालं, बटनावर अग्नी झाला ना आपल्यासारखं. आपलं सुद्धा बटन पिळलं का आपण बोलायला लागतो, बटन बंद केलं का बोलणं बंद होतं, तसं झालं. पण पूर्वी स्त्रिया स्वयंपाक झाल्यानंतर तो विस्तव जो असेल तो चुलीत लुटून द्यायचे आणि वरनं राख लावून द्यायची. मग सकाळी ज्यावेळेस त्यांना ती साफ करायची असायची तोपर्यंत तो विस्तव विजलेला असायचा. मग ती राख पुंजा एकत्र करायची आणि मग उकिरड्यावर नेऊन टाकायची. म्हणून चुलीत पाणी घालत नव्हते विस्तव विझवायला. एक लक्षात घ्या, म्हणजे प्रत्येक गोष्टीची काळजी केल्या जायची. आपल्याला आता त्याचं उकिरडाही माहित नाही कुठे असतो. आता घरात डस्टबिन आली, बरोबर, आणि अगदी ती किचनच्या खालीच ठेवतात. उकिरडा पहा ना कुठे असतो तो. हा,
इथेच म्हटलं ते उकिरड्या घरात आला. हा अग्नीला गुरु केलं असं श्री दत्तात्रय महाराज सांगतात. आचारू आणि विचारू जाणावया अग्नी गुरु केला तो प्रकारू ऐक राया. आचारपर आणि विचारपर हे ज्ञान लक्षात घेण्याकरता मी अग्नीला गुरु केले. दोन्ही ज्ञान आपल्याला असलं पाहिजे, आचारपर आणि विचारपर. सोपं अगदी शब्दात ऐकायचं असेल तर आपल्याला आचार कसा करावा याची अक्कल पाहिजे आणि आपण विचार काय केला पाहिजे याची अक्कल असली पाहिजे. जर मरेपर्यंत आपण फक्त संसाराचाच विचार करत असलो तर आपल्याला विचाराचं ज्ञान नाही. कधीतरी दिवसाच्या 24 तासातला 1 तास आपण आपला विचार केला पाहिजे. बरं, तुम्ही तुमचा विचार करू नका, देवाचा तर विचार करा की परमात्म्या तू आमच्या करता उतरला खाली, तिथनं वर खाली आलास, आमच्या करता काट्यात फिरला, धोंड्यात फिरला. श्री दत्तात्रय महाराज तरी कुठं विचारताय? तू पहा ना, कुणा करता चाललंय? त्या डोंगरात, त्या सह्याद्रीच्या डोंगरात काय डांबरी रस्ते आहेत का? कुठे एसी लावला का? सर्वात जास्त गरम तिथं होतं त्या डोंगरामध्ये. सकाळी जाऊन थंड पाण्याने आंघोळ करतात. कुणी दिले हिटर लावून त्यांना? पुन्हा करताय चाललंय ते सर्व. तिथून बघा, भिक्षा मागायला जायचं किती लांब आहे. राजाऊ, इथून बाहेर जाणं होत नाही आपल्याला टेबलवर बसायला जेवायला. आपण जिथं असतो तिथंच फिरतो, म्हणता आणा इथं वाढायला, तिथं जेवायची तयारी. बरोबर आहे का नाही? श्री दत्तात्रय महाराज माहूरवरनं कोल्हापूरला भिक्षेला जातात. भिक्षा घेऊन पांचाळेश्वरला येतात. एका माणसाला हे दिला आशीर्वाद, मी दररोज इथे जेवायला येईल. बघा ना, काय जीवमात्रावर असलेलं किती भयानक मोठं प्रेम आहे. एकाला शब्द दिला, मी जेवायला प्रतिदिन इथे येईल. कोल्हापूरची भिक्षा करून पांचाळेश्वराच्या जेवणाला यायचं म्हणजे त्या जीवमात्रावरची कृपा केवढी आहे, जीवाबद्दलची कणव केवढी आहे. आणि मग तिथून निद्रेला परत माहूरला यायचं. या सर्व चाललेला खटाटोप खरंच का श्री दत्तात्रय महाराज स्वतः करतायत का? हा तर जीवमात्रांकरता केला. मग आपल्याला रडायला यायला पाहिजे ना दिवसातनं कधीतरी की महाराज 4 युग झाली, 4ही युगांमध्ये तुम्ही स्वतःचं म्हातारपण दाखवलं नाही की मी थकलो आता, कंटाळलो आता, तुम्ही ऐकतच ना माझं असं म्हणून कधी रागावत येईल. आणि जीवा करता मात्र तो सातत्यपूर्ण फिरतो. सर्वज्ञांची आठवण जर केली, आपण विचार केला की दयाघना अशी प्रसंग आहे लीळा चरित्रामध्ये सर्वज्ञांच्या राजयोगाची. म्हणजे राज्य सोडलं हरिपालानं, सोडून द्या, परंतु यानंतर सुद्धा सर्वज्ञांना राजयोग घडलेले आहे. अगदी सिन्नरला राजा भेटीला आला, सर्वज्ञांनी तो टाळला. भक्तजनांनी विचारलं, प्रभू का टाळलंस? देवानं सांगितलं, अरे मी झालो असतो राजगुरु, माझं सोडून द्या, तुमचं बहाना काय झालं असतं. म्हणजे बघा, त्याने तो राजयोग का सोडला? आपल्या करताना. मग तो फिरत राहिला. असे किती प्रसंग आहेत की जिथं श्री स्वामींना राजयोगाचे प्रसंग निर्माण झाले, सुखाचे, त्यांनी ती सोडली. मग दिवसात हो ना, किती प्रसंग आपण लीळा चरित्रात सोडली तर अनेक प्रसंगांमध्ये ती योग आलेली होती. हे डावे की जी ते सर्व अगदी त्यांना राजा म्हणून त्यांना वागवायला लागले, मुखिया केले. शेवट सर्वज्ञ वाद घालून निघालेत ना, भांडण करून निघालेत ना. कोणा करता? हे 1 तास आपण कधीतरी विचार करून जर परमात्म्याला सांगितलं की दयाघना हे सर्व माझ्या करता करतो, हा विचार आपण केला का? विचार करता आला, विचाराचं सुद्धा ज्ञान असलं पाहिजे. आपण काय विचार, कसा विचार आणि कधी, कोणता, या विचाराचं आपल्याला ज्ञान असलं पाहिजे. आचाराचं सुद्धा ज्ञान असलं पाहिजे. आचार म्हणजे वागणे, उठणं बसणं याचं ज्ञान आहे. आचार म्हणजे वेगळा काय हो? तुम्ही मंदिरात गेल्यानंतर कसं बसायचं हा आचार, कसं बोलायचं हा आचार, पंक्तीत जेवायला बसल्यानंतर कसं जेवण करायचं हा आचार,
आचारच आहे ना. तुम्ही पंक्तीत जेवायला बसला, 10-20 तुमच्या बरोबर बसलेले आणि तुम्ही मचा 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 तोंड वाजून जर जेवायला लागले तर इतरांना किळस येईल का नाही? म्हणजे तुम्हाला पंक्तीत जेवावं कसं याचही काही लागेल ना, अक्कल लागेल ना. हा आचार आहे ना, दुसरं काय. बरोबर आहे की नाही? तुम्ही 4 माणसात बसलात, पाय लांबून दिली मस्त. हा हा आचार आहे ना. सामान्यपणे तुम्ही वागायचं कसं म्हणजे आचार. देव मिळवण्याचा जो मार्ग आहे तो आचार. देव कसा, म्हणून आचाराचा आणि विचाराचं दोघांचंही ज्ञान असलं पाहिजे आपल्याला. त्यांनी सांगितलं, आचारू अनेक विचारू जाणावया अग्निगुरु. हे जाणण्याकरता मी अग्नीला गुरु केलंय. तापस पणे लगा निलागू अग्नो नव्हे आसळगू तैसा व्हावा निसंगू एकात निष्ठू. अग्नीच्या तापसपणामुळे कोणताही आसळ करत नाही. त्याला कोणी धरतही नाही. त्याला धरता येतं का? असा अग्नी मुठीत धरता येतो का? ज्याच्याजवळ उभंही राहता येत नाही अग्नीजवळ. जास्त वेळ उभं राहिलं का चटके बसतात. तो एकटाच राहतो. अग्नी सुद्धा एकटाच राहतो. त्याला त्याची पत्नी नाही, अग्नीला पोरही नाही. हा पोरगा लहान आहे ना, पोरगा मोठा आहे, हा कमी चटका देतो, हा जास्त चटका देतो, तो ते गाव जावे जाळेल, हे गाव, अजिबात नाही. तो एकटाच असतो, एकांतात राहतो. हा कोणाच्या खिशात आहे का तो? की नाही, मी खिशात घेऊन फिरतो असं कोणी म्हणतही असलं तरी तो काडीच्या पेटीत बंद असतो. तो एकटाच असतो तिथे, एकांतात राहून सुद्धा एकटाच. त्याला एकांतातच ठेवावं लागतं. त्याला तुम्ही संध्याकाळी स्वयंपाक केला आणि म्हणून ती सर्व आग भरली आणि झोपण्याच्या अंथरुणाजवळ आणून ठेवली असं घडतं? अजिबात नाही. तो एकटाच राहतो. विषय पदार्थ म्हणजे रॉकेल आपण त्या अग्नीजवळ नेत नाही, तूप नेत नाही. अग्नीजवळ जर तो रॉकेल नेलं तर ते जाळून टाकतो, तूप जाळून टाकतो, कपडा जाळून टाकतो. बरोबर आहे ना? त्याचं कारण काय? त्याच्यातलं असलेलं जे तेज आहे त्यामुळे तो जाळून टाकतो. तो जाळतो म्हणून तुम्ही त्याच्या जवळ नेऊन ठेवत नाही, अजिबात नेतच नाही. त्याचं तेज तेवढं आहे. दुसरी एक गोष्ट, त्याला कुठली सवय नाही अग्नीला. त्याला ओलीही चालतात, वाळलेली चालतात. हे लिंबाचं आहे आणि हे चंदनाचं आहे, असं त्याच्याजवळ काही फरक नाही. हा हे आपलं आहे का परक आहे हेही त्याला गरज नाही. म्हणजे त्या मालकानं आणलं, मला घरात ठेवलं आणि म्हणून त्या मालकाचं घर जाळायचं नाही असंही नाही. कुणाबद्दलच लागलेपणही त्याच्यामध्ये नाही. इतकं तेज आपल्या साधनेतनं जर निर्माण झालं तर ही सर्व जी विषय आहेत ती त्या साधकाच्या जवळ येणार नाही. त्याच्या तपसाधनेच्या तेजामुळे विकार गेला तर भस्म होईल, विकल्प गेला तर राख होईल त्याच्या तपसाधनेनं. मात्र त्याच्यात ती आचाराची निपुणता, तेज, सरळ सरळ आपण तेजच म्हणतो. तेज म्हणजे अग्नी, बस. ते तेज हे सर्व जाळून भस्म केल्याशिवाय राहत नाही. हे तेज आपण आपल्यात निर्माण केलं पाहिजे. आपल्यात निर्माण झालं की आपल्यातल्या या गोष्टी सर्व त्या तेजानं नष्ट होणार आहे आणि आपण स्वच्छ होणार आहे. अग्नीचा अजून एक गुण आहे, एखादी गोष्ट स्वच्छ करायची असली की तिला अग्नीत टाकतात. लोखंडाला स्वच्छ करायचं असेल तर त्याला अग्नीत टाकावं लागतं. सोन्याला स्वच्छ करायचं असेल तर अग्नीत टाकावं लागतं, मग ते झळाळून उठतं. लक्षात घ्या, चांदीला स्वच्छ करायचं असलं का अग्नीत टाकावं लागतं, मग ते झळाळून उठतं. मग ते तांबा आहे, पितळ, यांना अग्नीत टाकावंच. तसं आहे, तुम्ही त्या अग्नीचं जे त्या टाकल्यानंतर जे तेज होऊन बाहेर येतं तसं तुम्हाला तपसाधनेच्या अग्नीमध्ये तुम्हाला टाकावंच लागणार. तेव्हा तुम्ही झळाळून उठणार आहात ईश्वर प्रेमा करता, ईश्वराच्या प्राप्ती करता.
पात्रादी आलिंबन नाही, पात्रादी आलंबन नाही हुतासन, स्त्री करावया अन्न उदरची पात्र. त्या अग्नीचं वैशिष्ट्य वेगळ्या अर्थानं मांडलेलं आहे. आपण कधीही अग्नीला या दृष्टिकोनातून पाहिलं नाही. अग्नीजवळ कोणतंही आलंबन नाही, काहीच नाही. अन्न स्वीकारण्याकरता त्याचं उदर हेच पात्र आहे. गावच्या गाव जाळून खाऊन टाकतो. भांड कुठे आहे त्याच्या हातामध्ये? बघा ना, हे होम पेटवतात, वर्ण त्याला आहुती देतात, तेलाची देतात, तुपाची देतात. अरे त्याला पोट कुठं आहे? त्याचं भांड कुठं आहे? तो टाकलं का गिळंकृत करतोय, टाकलं का ना उदर हेची पात्र. त्याचं उदर हेच खऱ्या अर्थानं पात्र आहे. त्यात टाकलं का तो खातो, टाकलं का ते खातो. या अर्थानं ते सांगतात की आचरत्या पुरुषाला पात्राची सुद्धा गरज पडू नये. करपात्र असावं, त्याने हातात घ्यावं, उदरात टाकावं, बस. अग्नीचा तो गुण. निरालंबत्व जो गुण आहे, इतकं निरालंबी असलं पाहिजे की जेवणाकरता लागणारं पात्रही त्याच्याजवळ असू नये. अग्नीतला हा गुण आहे, बस. श्री दत्तात्रेय महाराजांच्या भिक्षापात्राबद्दल चर्चा होते. मी तुम्हाला म्हटलो बरोबर, श्री दत्तात्रेय महाराजांजवळ भांड नाही, झोळी आहे, पात्र नाही. ते झोळी धुवायला जातात, पात्र धुवायला जातात. लक्षात आलं तुमच्या? ते झोळी धुवायला जातात. झोळी हा धर्म आहे. सर्वज्ञ आचार्य श्री नागदेवांच्या कालखंडात दीक्षा दिल्यानंतर सर्वज्ञ सुद्धा सांगतात, लग्न कोणाशी लावलं? हा, आणि म्हणून ती आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. अन्यथा त्याला कुठलंही आलंबन नको आहे, कुठलंही नको. अग्नीसारखं पवित्रा पवित्रे दोन्ही, जैसी नाही वन्ही, आणि पाप पुण्य चिन्ही घेपवेना. त्यांनी सांगितलं की त्या पवित्र आणि अपवित्र या दोन्ही गोष्टी अग्नीला कळत नाही. ते प्रेतालाही सारखंच जाळतं, चंदनाच्या लाकडालाही सारखंच जाळतं. उपरांत पाप आणि पुण्य दोन्हीचं त्याला घेणं देणं नाही, अजिबात. दोन्ही नाही. जे सापडेल त्याला जाळून भस्म करतं आणि स्वतः मुक्त होऊन निघून जातं, थांबत. तद्वत अनुसरलेला पाप पुण्याची भीतीच नाही. तो जर आचरत असला तर त्याला निष्पत्तीच होणार नाही. अनुसरल्याचे म्हणा, सर्वस्वाची जबाबदारी परमेश्वराने मिटवली की नाही. आता फक्त आपण काय असलो पाहिजे? आचरते देवाची, बस. ईश्वरू प्रतीती आणणे, तरी अग्नी गुरु करणे, ऐक अंतःकरणे सावधानी. आम्ही अग्नीपासून विचारपूर्वक विवेक लक्षात घेतला. ईश्वर कसा आहे, ईश्वराचा धर्म कसा आहे, आणि म्हणून अग्नीला गुरु करून आम्ही तुला हा अग्नीचा दृष्टांत सांगतो आहोत, तो तू समजून घे. जैसा काष्टांतु अग्नी असे सर्वगतू, पनु प्राणियासे नव्हे हेतू दृष्टा दृष्टी. त्यांनी अग्नीचा दृष्टांत सांगायला सुरुवात केली. हे राजा, मी तुला अग्नीचा दृष्टांत सांगतो की ईश्वर प्रतीती तुझ्यात कशी असली पाहिजे, ईश्वराची प्रतीती ओळख कशी असली पाहिजे. जैसा काष्टांतु अग्नी असे सर्वगतू. तो काष्टात लाकडांमध्ये अग्नी हा सर्वतः व्यापलेला आहे. तो अगदी जंगलात गेलात ना, आग जी लागते ती दगडावर दगड घासून नाही लागत. वनवा लागतो तो दगडावर दगड घासून नाही लागत. वनवा ती झाडावर झाडं घासतात.
तिथून ठिणग्या पडतात आणि अग्नी पेटतो. मग अग्नी कुठे आहे? अग्नी काष्टांतू, अग्नी हा लाकडात आहे सर्व गतू. पण प्राणी असे नव्हे हेतू दृष्टा दृष्टी, मात्र आपल्याला मात्र तो दिसत नाही. हेतू दृष्टा दृष्ट, आपल्याला डोळ्यांनी तो दिसत नाही. तोची जेव्हा होय प्रगटू, ते वेळी भजने जोडे अदृष्टू. पाक निहपती दृष्टू एका होय. त्यांनी सांगितलं अग्नी जेव्हा काष्टामध्ये प्रकट होतो तेव्हा स्वयंपाकाची निर्मिती होते. जेवू घातलं त्या स्वयंपाकाचं की पुण्य निर्माण होत. दृष्टपर समोरच्याची भोग भागवण्याचं कार्य कोण करत? अग्नी उपयोगात जातो त्या भूक भागवण्याच्या याच्यामध्ये. पोटाची आग शांत होईल. हा अग्नी कोणाच्याही उपयोगात जात नाही, निमित्त झालाय तिथं, मात्र स्वतः कोणी अग्नी खाऊ शकलेलं नाही. तो उपयोगी आहे, तो उपयोगी जात नाही. तैसा परमेश्वरू सर्वात्मा निराकारू, परिजीवासी साकारू उपकारकू. तसा हा परमेश्वर सर्वात्मा निराकार, तो निराकार आहे. सर्व आत्मकत्व त्याच्या ठिकाणी आहे, तो निराकार आहे. जीवाला साकार होतो, जीवाकरता साकार होतो, अवतर होतो, आपुले सन्निधान देतो आणि बस थांबून घेतो. बस आता उपकारकू, त्याची ती उपकारभूतता आहे. तो अवतरतो, जीवाला ज्ञान देतो, सोडून देतो. ज्ञान देईपर्यंतच काम त्याचं आहे आणि तीच तर खरी उपकारभूतता त्याची परमेश्वराची. तो तिथपर्यंत आणून ठेवतो. उद्या तुम्ही म्हणाल कडावर बसून घेऊन जा, तर तसं नाही ना होणार. अग्नी कस काय? अग्नी स्वयंपाक करेपर्यंत असतो, भाकरी भाजीपर्यंत अग्नी आहे. परंतु ती भाकरी त्याला वाढावी लागेल आणि त्या भाकरीने त्याचं पोट भरणार आहे. म्हणून अग्नी घेतला, चुलीतला पेटवलेला आणि त्याला खायला दिला तर तसं होणार नाही. परंतु अग्नीची उपकारभूतता नकारता येईल का? तो जर नसला तर भाकरी भाजता येईल का? तो जर नसला तर भाजी शिजवता येईल का? म्हणजे त्याची उपकारभूतता आहे, नक्कीच आहे. तो तिथपर्यंत घेऊन येतो. परमेश्वराचं तसं आहे की परमेश्वर इथे तो सर्वात्मक आहे, तो निराकार, तो साकार होतो, अवतरतो, जीवाला ज्ञान देतो. ही उपकारभूतता झाली की आता जीवानं स्वतः आचार करायचा, स्वतः साधना करायची आणि मग मात्र त्याचं कैवल्य पद मिळवायचं. ऐसे ईश्वर तत्व स्त्रीमूर्तीचे शुद्धत्व, जाणाव्या गुरुत्व अग्नीचे पै. हे सर्वच करत असताना अग्नी सुद्धा स्वतःच शुद्धपण शाबूत ठेवतो. लक्षात घ्या, अग्नीचं तेही वैशिष्ट्य आहे. त्यानं प्रेताला जाळलं म्हणून अग्नी खरकटा होत नाही, अजिबात नाही. तो तसा स्वतःच शाबूत पण ठेवतो. गावाच्या गावात जाळून टाकली तरी अग्नी स्वतःच शाबूत पण ठेवतो. तो तसं शुद्धत्व त्याचं महत्वाचं आहे ना. हे ईश्वर तत्व आहे. स्त्री मूर्तीचं जे काय म्हणतात, जीवाला शुद्ध करण्यासाठी व्यक्तमंत अवतारच म्हणजे प्रगट झालेला अग्नीच उपयोगी जातो. लक्षात घ्या. म्हणून ईश्वर तत्व जाणून घेण्याकरता वेगळा कुठलाच मार्ग नाही. ईश्वरानं अवतरित होणं हाच एक मार्ग. आणि ईश्वर तत्व जाणून देण्याकरता स्वतः अवतरित होता. देव समजून घेण्याकरता देवाला येऊन सांगावं लागतं, मी देव आहो, अन्यथा नाही कळत. तसं लक्षात घ्या. आपण जर ठरवलं ना की आपल्याला देव कोणीतरी सांगेल, कोणीतरी सांगितला नाही, देवानच देव सांगितला. भगवद्गीतेत भगवंत गोपाल कृष्णानेच सांगितलं. लक्षात घ्या, माझं धाम कुठं आहे? न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावका, यद्गत्वा निवर्तन्ते तद्धाम परमं मम.
माझं धाम पग कुठं आहे हे ईश्वर सांगतात, सर्वज्ञ सुद्धा सांगतात. हा, येथ शरण आल्या काही मरण असे सर्वज्ञ सांगतात. मेळीये जन्म दिदला, मूळीये जन्म दिदला, शिवने दिदला, रूपणे दिदला, मा हे एक जन्म येथ दिज. येथ हा शब्द महत्वाचा आहे की येथ दिजो का काही होईल ते पाय. अर्थात परमेश्वर, परमेश्वराचं परमेश्वरत्व आपल्याला दाखवतात, सांगतात, आपलं सान्निध्य सुद्धा देतात, जवळीक देतात, ज्ञान देतात. इथून पुढची जबाबदारी तुमची तुमच्यावर सोडून देतात बघा. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ते प्रगटीकरण होणं महत्वाचं आहे. ईश्वर प्रगटीकरण झालं ते हे होतं, ऐसे ईश्वर तत्व श्रीमूर्तीचे शुद्धत्व, जाणावया गुरुत्व अग्नीचे पै. आणि म्हणून ईश्वराचं ईश्वरत्व जाणून देण्याकरता परमेश्वर प्रगट होतो, अवतरतो. त्याप्रमाणे अग्नी प्रगट होतो. या अग्नी ज्याप्रमाणे अग्नी प्रगट होतो तसं ईश्वर प्रगट होतो. या अर्थानं त्यांनी अग्नीला गुरु केलं. 6 वाजले ताई. दयामाया करावी ना कधीतरी. त्यांनी सांगितलं अग्नीनंतर मी चंद्राला गुरु केला. चंद्राला गुरु केला. शरीर जन्म मरण जीव नित्य जाण, चंद्र या खुना मिया गुरु केला. यांनी सांगितलं की शरीराला जन्म मरण आहे, लक्षात घ्या. जीव मात्र नित्य आहे. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावका, न चैनम क्लेदयन्त्यापु न शोषयति मारुता. आत्मा मरतच नाही, तो नित्य आहे. जातय कोण शरीर वासांसी जीर्णानि यथा विहाय, नवान गृह्णाति नरो परानि. पुढे काय, तथा शरीरान नन्यानी नवानी. शरीराला जन्म मरण आहे, जीव नित्यदान, जीवात्मा नित्य आहे. आणि मग इथे चंद्र या खुना, चंद्राचं तसंच आहे. मिया गुरु केला, चंद्र यामुळे मी गुरु केला की चंद्राचं चंद्र पण बघा, लक्षात घ्या. कळा बोहटू चढू परिचंद्री नाही विघटू, खडू भावे विकारा पाडू तैसा देही. चंद्राच्या कळा कमी जास्त होतात, चंद्र कमी जास्त होत नाही, लक्षात घ्या. चंद्र तसाच असतो. तुम्ही बघा त्याच्याकडे, तो अर्धकोरीचा दिसला ना तरी त्याच्या आडून मागे चंद्रकृती दिसत असते, ती पूर्ण होते. त्याच्या कळा कमी जास्त होतात ना. चंद्र जसा आहे तसाच राहतो बघा. हे शरीर षडविकारांनी भरलेलं आहे. जन्माला येणं, काही दिवस राहणं, वाढणं, मोठं होतं, मग वृद्धापकाळाकडे जाणं, मरण, परत जन्माला आहे. अगदी तसंच चंद्राचा आहे. चंद्र मोठा होतो, मग पहिल्या कळिकेचा, मग दुसऱ्या कळिकेचा, मग तिसऱ्या कळिकेचा, मोठा होत 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 जातो बघा, एकदम मोठा होतो. मग तो एका दिवसानं म्हातारा होतो. आज 7 वाजता उगवला, उद्या 8 वाजता, 9 वाजता, एक दिवस पूर्ण. शरीर आहे हे. शरीराच्या ठिकाणी असलेली षडविकार जी आहे, त्या षडविकारामुळे या शरीराचं लय आणि उत्पत्ती चालू राहते. आत्मा मात्र जसाच्या तसा राहतो. जीव मात्र हा नित्य आहे. या अर्थानं त्यांनी चंद्राला गुरु केला. उद्या सूर्य गुरु आहे. आपण उद्या सकाळी तुला काय वाटलं? नाही, आज फार भराभरा पुढे गेलोय ना. हे ऐकताना तुम्हाला कळत नाही याचं कारण किती वेळ झाल्या. ही कथा आहे, कथा ऐकताना माणूस रमून जातो.
वृक्ष असं तत्वज्ञान ऐकलं का 10 उभ्याला सुद्धा कंटाळा येतो की खूप झालं का. हे भराभरा पुढे जात आहे, याला कारण आहे कथा. चला उद्या सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्रान् पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. श्री गोपाल कृष्ण महाराज, श्री दत्तात्रेय महाराज की, श्री चक्रपाणी महाराज की, श्री गोविंद प्रभु महाराज की, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी.